मॉर्निंग सगळ्यांना। जसं जसं आपलं वय वाढते ना तसं तसं आपल्याला एक्स्ट्रा प्रोटीनची गरज पडायला लागते। तर चला आज मी सुद्धा मस्त असा प्रोटीन पावडर बनवणार आहे। तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। आता जेवढे तुम्ही स्क्रीनवर बघतायत ना तेवढे सगळे पदार्थ मी घेतलेले आहे। काही ड्रायफ्रूट आहेत, मखाना आहेत, 2 प्रकारच्या बिया आहेत आणि खारीक आहेत आणि चणेसुद्धा आहेत, तीळ आहेत। हे सगळे पदार्थ आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत। सगळ्यात शेवटी आपल्याला मखाना आणि खारीक भाजून घ्यायची आहे। खारीक अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। ह्या दिवसांवर थोडीशी ओली असते ना म्हणून मग भाजून घ्यायचे। सगळं मिक्स करून घ्यायचं। खारीक मात्र वेगळी ठेवायची आहे आणि सगळे पदार्थ थंड होऊ द्यायचे आहे। नंतर मग आपल्याला सगळ्यात आधी मखाना वाटून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला खारीक वाटायची आहे। कारण की थोडीशी खारीक वाटायला वेळ लागतो ना, ओली असते त्यामुळे मग सगळ्यात शेवटीच वाटायची आणि नंतर मग सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण यामध्ये साखर वगैरे काहीच घातलेली नाही आहे आणि मस्त अशी आपली प्रोटीन पावडर तयार झालेली आहे। आमच्या घरामध्ये आम्ही 4 जण आहोत। सगळ्यांनी जर एक एक चमचाही रोज घेतली दुधामध्ये तरी आम्हाला 20-25 दिवस तर ही पावडर चालणारच आहे। त्यामुळे विकतची महागाची प्रोटीन पावडर आणण्यापेक्षा अशी घरी बनवून ठेवली चांगलीही असते आणि आपण आपल्या हाताने बनवलेली आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे। आणि 40 नंतर अशी थोडी तरी स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे। चला तर मग पुन्हा भेटूया, बाय।